नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला खूप दिवसातून ह्या ताई भेटायला आलेल्या आहेत। यांनी ऑफलाईनचे क्लास केलेले आहेत। 5-7 महिन्याखाली मी ऑफलाईन क्लास जे आहे ती चालू केलेले होते, पण काही कारणामुळे ती बंद झालेले आहेत। तर सध्या म्हणजे मागे लागलेले आहेत महिला की ऑफलाईन क्लास घ्या म्हणून। तर आता त्या काही प्रोसेस आहेत माझ्या थोड्याफार 7-8 जणी जरी घ्यायच्या म्हटल्याच्या नंतर आपल्याकडे मिशन जे आहेत ती 2-3 लागणार आहेत, त्याच्यासाठी थोडं काम थांबलेलं आहे। किंवा हे जी माझं छोटंसं दुकान आहे त्याच्यात आपल्याला कशाप्रकारे मोठं वाढवायचं आहे, कारण 5-6 महिलांना व्यवस्थित असं कटिंग स्टिचिंग करायला यावं, त्यासाठी ती थोड्याशा काही प्रोसेस राहिलेल्या आहेत। त्याच्यामुळे मी सध्या ती ऑफलाईनचं काम जे आहे ती बंद केलेलं आहे। आणि ऑनलाईन क्लासवर काय होते की ऑनलाईन क्लासमध्ये आपण एकाच मिशनवर समोर तुम्ही किती जरी महिला 10-20 जरी महिला आल्या तरी पण त्या आपण एकाच मिशनवर सांगू शकतात आणि त्या स्वतःच्या घरी असतात। त्याच्यामुळे ऑनलाईन क्लास जे आहेत ती मी चालू केलेले आहेत सध्या, आणि ऑफलाईनचेही आहेत चालूच असतात माझे। तर ह्यांचा 5-7 महिन्याखालीच झालेला आहे, किती दीपावलीच्या आधी का काय झालेला आहे यांचा क्लास। आणि त्यांनी कस्टमरचे ब्लाऊजही शिवत आहेत का नाही शिवते, आणि कस्टमरचे ब्लाऊज त्यांनी चालू केलेले आहेत। स्वतःचे तर शिवतातच, पण कस्टमरचेही त्या घेऊ शकले आहेत आता। आणि त्या कस्टमरच्याच ब्लाऊजचा प्रश्न जे आहेत ती विचारायला मला आलेले आहेत। जसं की तुम्ही कमेंटद्वारे किंवा ऑनलाईनच्या विद्यार्थिनी प्रश्न विचारित असतात व्हॉट्सअपला मला, तसंच त्यांचाही प्रश्न आहे। तर जवळ आहेत म्हणून त्या व्हॉट्सअपला न विचारता त्या समोर आलेल्या आहेत विचारायला। तर इथे पाहू शकतात, हे जे ब्लाऊज आहे त्यांनी नवरीचं ब्लाऊज आणलेलं आहे मापाचं। तर हे कशा प्रकारे त्यांना थोडीशी माहिती देणार आहे की ते नवरीचं आहे, कन्फ्यूज होऊ नयेत म्हणून। तर हे जे त्यांनी माप घेतलं, कन्फ्यूज झाल्या म्हणून ते माझ्याकडे आले की त्यांनी ज्या साईडने ही काजी बटन पट्टी, म्हणजे ज्या साईडने आपण ही घरांची पट्टी लावत असतात, हुकांची घरे असतात, त्या साईडने माप घेतलेलं आहे। तर हे माप भरत आहे त्यांचं 9। तर त्यांना वाटलं की हे 36 साईजचं माप आहे, तर तसं नाही आहे, 36 साईजचं नाही आहे ही। तर हे ज्या साईडनं आपण हुक लावतात, ज्या साईडनं आपण हुक लावून घेतात त्या साईडनेच कुठलाही ब्लाऊज असो तर त्या साईडने तुम्हाला माप घ्यायचं असतं। तर हे जे आहे ती 8 भरलेला आहे, म्हणजे हा 32 साईजचा ब्लाऊज आहे। तर हे बिनधास्त तुम्ही 32 साईजचं माप टाकून शिवायचं आहे। तर आहे तसं बाकीचं कुठलंच काही करायचं नाही। हे एक आणलेलं आहे त्यांनी। नंतर हा एक कस्टमरचाच ब्लाऊज घेऊन आलेले आहेत, पाहू शकतात। तर हा ही कस्टमरचा ब्लाऊज आहे। ज्या साईडने आपण काजंची घरे करतात, पाहू शकतात, हे बटन लावलेलं ब्लाऊज आहे। हुकांचा असो किंवा बटनाचा असो, ज्या साईडने बटन लावलेले आहेत त्या साईडने आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं नाही आहे। ज्या साईडने आपण काजी करतात त्या साईडनेच आपण हे ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे। तर हे भरत आहे 10 इंचाचं, म्हणजे चौथा भाग जो आहे तो 10 भरत आहे। तर हा 40 छातीचा ब्लाऊज आहे। आणि आणखीन एक आहे, असं हे 2 झाले, आणि हा जो आहे तो 3 आहे। म्हणजे असं भरपूर त्या शिलाई करत आहेत आता, पण थोडं काही त्यांना म्हणजे कन्फ्यूज होऊ नयेत म्हणून कधीतरी त्या विचारायला यावं म्हटलं म्हणून ते आलेले आहेत। आणि आणखीन एकदा मागे आलेल्या होत्या। तर हे पहा, हे एक आणलेलं आहे त्यांनी। तर ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे पाहू शकतात, ह्यांना तेच कन्फ्यूज झालं होतं की, तर हे पहा, हे झालेलं होतं की हेही त्यांना तसंच झालं की किती साईजचं भरायचं आहे। आता हे 8.5 छाती भरत आहे, चौथा भाग जो आहे तो 8.5 भरत आहे। पण कस्टमरनी त्यांना हे लूज होत आहे त्यांचं ब्लाऊज, कस्टमरचं अर्धा इंच त्यांना टिप मारून घ्यायला सांगितलेले आहे, म्हणजे फिटिंग करून घ्यायला सांगितले आहे। आणि तिथून पुढे तुम्ही माप टाकून घ्यायचं आहे, कारण 32 साईजचं म्हणजे 8.5 भरलं, अर्धा इंच जर शिलाई मारली तर तो 8चा भरणार आहे। तर 8 मध्ये मार्जिन 2 इंच एक्स्ट्रा घेतल्याच्यानंतर खूप सारी मार्जिन राहते। तर या पद्धतीने हे प्रश्न जे आहेत त्यांचे मी सॉल्व केलेले आहेत। तर हे त्यांनी आता कस्टमरचे ब्लाऊज जे आहेत ते शिवणार आहेत। आणि ऑनलाईन क्लास जे आहेत ते आपले चालू केलेले आहेत। 20 तारखेला आपली पुढील बॅच जी आहे ती चालू केलेली आहे, म्हणजे ॲडमिशन चालू आहेत आणि पुढील बॅच आपली 20 तारखेला सुरू होणार आहे।
तर ज्यांना कुणाला ऑनलाईन क्लास करायचे असतील तर त्यांनी व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तुम्ही घर बसल्या बाहेर न जाता उन्हातानाचं तुम्ही घरात बसून शिवणकाम शिकू शकतात आणि स्वतः तुमचे ब्लाऊज परफेक्ट शिवू शकतात आणि स्वतः तुम्ही काहीतरी 4 पैसे कमवू शकतात. जसं की या ताई शिकलेल्या आहेत, त्याही म्हणजे 2 मुली दोघी जणी होत्या त्यावेळेस. तर त्या दुसरी मुलगी जी आहे तीही बाहेरगावची होती, त्याच्यामुळे इथे बहिणीपाशी आलती ती. तिनं ही क्लास करून गेलेली आहे. तर या पद्धतीने आता सध्याला तरी दररोज मला एक दोघी जणी तरी विचारत असतात की क्लास कधी जॉईन चालू करायचे आहेत म्हणून. पण थोड्या दिवस थांबा म्हटलेलं आहे की इथून पुढे मी काहीतरी त्याची सुविधा करायची आहे आणि मिशनरींचाही मला काही मेळ लावायचा आहे. त्याच्यामुळे मी क्लास जे आहेत ती थोडे थांबवलेले आहेत. ते तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तर कधी चालू केलेले आहेत ते दिसतीलच तुम्हाला. तर याबद्दल थोडीशी माहिती द्यायची होती आणि ह्या ताई आलेल्या होत्या कस्टमरचे ब्लाऊज शिवायलेत का नाही हे माहिती देण्यासाठी. आणि आणखीन ऑनलाईनच्या जे विद्यार्थी आहेत त्यांनीही कस्टमरचे ब्लाऊज चालू केलेले आहेत. तर अशा प्रकारे मी शिकवत असते. तुम्हाला आवडतं का नाही माझं शिकवणं? छान शिकवतात. आणि म्हणजे समजतं, प्रत्येकीला समजतं आणि छोट्या छोट्या गोष्टी जे आहेत ब्लाऊजबद्दलच्या ती सर्व त्यांना माहिती सांगत असते. असं नाही आहे की आपण एक करायचं आणि दुसऱ्यांनी त्यांना दुसरं शिकवायचं. ऑनलाईनच्या विद्यार्थिनींनाही मी सेम शिकवत असते, जसं ह्यांना शिकवलेलं आहे तसंच. आणि ऑफलाईनच्या विद्यार्थिनींना पण सेम असं शिकवत आहे. कारण मी शिकवल्याच्या नंतर त्या कस्टमरचे ब्लाऊज शिवत आहेत म्हटल्याच्या नंतर तुम्ही कमेंटद्वारे तर खाली बघतच असता की ज्या ताईंनी केलेला आहे क्लास त्यांनी कमेंट करायची, मग त्या कमेंट तुम्हाला दिसतात. तर अशा प्रकारे मी थोडासा आज हा शूट केलेला आहे की त्यांनी नाही म्हणत होत्या, पण म्हटलं की तुम्ही खूप दिवस झालं क्लास केलेला आहे, तुमच्या क्लास केल्याच्या बद्दल काय माहिती आहे ती सांगा म्हणून त्यांनी म्हणजे बळच त्यांना बसून घेतलेलं आहे. कुणाला आवडतही असतं किंवा नसतं, त्याच्यामुळे मी मध्ये घेत नाही जास्त तर महिलांना. आणि कस्टमर माझ्याकडे किती आहेत सध्या? भरपूर आहेत. कारण इथले कस्टमर जे आहेत ते कुठेच जात नाहीत आणि प्रत्येकीच्या तोंडात कुणाचं नाव असतंय छान शिवतात म्हणून. आणि ह्यांना शिकवलं, ह्यांना जी कस्टमर येते ते म्हणतात सुद्धा की तू कुणापाशी शिकलीस? तर त्यांनी सांगितलं उषाताईंपाशी. तर ते म्हणतात बिनधास्त आमचं ब्लाऊज येणार म्हणून असं सांगतात. माझ्या तोंडावरून मी माझ्या स्वतःची स्तुती करत नाहीये, कारण त्या बोलल्या म्हणूनच मी तुम्हाला सांगू शकते. तर या पद्धतीने थोडंसं त्या आल्या म्हणून मी आजचा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात. आणि आणखीन तुम्हाला नवनवीन शिकण्याची काही इच्छा असेल तर तेही तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात, जेणेकरून मी तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ अवेलेबल करेन आणि व्हिडिओ तुम्हाला पाहिल्याच्या नंतर समजेल. तर माझ्याकडून जितका काही तुमचा प्रश्न जे आहे ती सॉल्व करण्याचा प्रयत्न करत असते नेहमी. तर चला मैत्रिणींनो, भेटूत आज इथेच व्हिडिओ स्टॉप करत आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.